वापरते, तू काय लावते काय नाही, काय प्रोडक्ट काय नाही ते नक्की सांगतेस बरोबर. म्हणजे तुझे हेअर कसं काय एवढे मस्त येतं, दाट येतं आणि खरंच म्हणजे हेअर फॉल बिलकुल शून्याचा बरोबर होत नाही माझा. तर चला हेच काहीतरी आज बघायचे, तर नक्की कंटिन्यू करा आपला ब्लॉग कुठे पण. तर चला आता तेच बघूया. तर चला मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर कसं काय तुम्ही मजेत ना, आणि मजेतच असायला हवं. तर चला आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा आपला एक आजचा नवीन असा स्पेशल ब्लॉग आलेला आहे. तर चला आजचा ब्लॉग करूया कंटिन्यू, म्हणजे इथून पुढं. तर आजचा मी काही तुम्हाला म्हणजे माझ्या काय फोटो घालायचे तर आज मी आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये ना तुमच्यासोबत माझं स्किन केअर रुटीन शेअर करणार आहे. म्हणजे डेली रुटीन मध्ये मी आपली स्किनची काळजी कशा पद्धतीने घेते, काय वापरते काय नाही. मी म्हटलं होतं एकदा तुमच्यासोबत नक्की ते ट्राय करेन, म्हणजे शेअर करेन मी की मी काय वापरते काय नाही. ते प्रोडक्ट्स तुम्हाला दाखवणे, एवढे काही जास्त मी वापरत नाही, पण जे आहे ते आपलं थोडंफार ताईंचे प्रश्न होतं, म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करून टाकते की काय वापरते काय नाही, आणि म्हणजे तुम्हाला व्यवस्थित अशी थोडंफार माहिती पण भेटेल. आणि स्किनला तसं तर म्हणजे आहे ना प्रत्येकाची स्किन काय सारखी नसते, वेगवेगळी असते. यामुळे असं नाही की मी जी क्रीम लावते किंवा मी जे प्रोडक्ट्स यूज करते तेच तुम्हाला सूट होते, असं काही नसतं. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. आता माझी ना नॉर्मल अशी ड्राय स्किन आहे, भरपूर अशी म्हणजे भरपूर पण नाही, मध्यम. ऑइली तर बिलकुल नाहीये, पण ड्राय स्किन आहे. यामुळे मला काही पिंपल्स वगैरे काहीच इश्यू नाही. पहिल्यापासून म्हणजे माझी स्किन ना माझ्या मम्मीवर गेलेली, हे मला म्हणजे तिच्याकडूनच भेटलेलं आहे. इतकं मस्त असं हेअरचं सुद्धा स्किनची सुद्धा म्हणजे तिच्यावरच गेलेले एकदम, की पिंपल्स वगैरे काहीच नसते, एकदम फ्रेश आणि म्हणजे डाग वगैरे काहीच नाही. तर त्याचबरोबर केस पण तिच्यासारखे एकदम मस्त असे दाट आणि लांब. तर हे काही सगळं तिच्यामुळेच भेटलंय मला. तर हे ओरिजिनल म्हणजे ओरिजिनलच आहे. मी काय आपलं प्रोडक्ट वगैरे काय भारी भारी वापरून असं काही नाही की म्हणजे चांगली राहते. ते पहिल्यापासूनच नॅचरलीच आपलं. केस सुद्धा माझे ना भरपूर असे दाट होते तिच्यासारखेच, लांब तर आता पण आहे पण दाट त्याच्यापेक्षा पण होते. पण जेव्हापासून ना तेच काहीतरी म्हणत होते की माझी म्हणजे पहिल्यापासून माझी स्किन आणि हेअर ते मम्मी सारखेच आहेत. खरं तर याच्यापेक्षा पण दाट केस ना माझे म्हणजे पहिल्यांदा खूपच जास्त होते, पण जेव्हापासून आरू झाली ना म्हणजे तेव्हापासून खूप जास्त हेअरफॉल झाला. आणि राजस्थानला तेव्हा नेमकी पोस्टिंग होती, त्यामुळे इतके दाट केस गळायचे ना माझे खूपच जास्त. यामुळे हे माझे केस खूपच आता बऱ्यापैकी लई पातळ झालेत. पहिले जर तुम्ही माझे फोटोज आता तुम्ही पाहिले नसतील, पण मी कधीतरी शेअर करेन तुमच्यासोबत ना, तर तेव्हा माझे केस इतके दाट होते ना, भरपूर असे दाट होते. पण आता काय नंतर म्हणजे असं लेकर झाले का हेअरफॉल थोडाफार कॅल्शियमची वगैरे काही कमी पडते ना, त्यामुळे भरपूर असा हेअरफॉल होतच होतो. आणि मग त्यानंतर फौजी आले होते, यामुळे मला थोडं असं म्हणजे अचानक असं वाटलं कोण आलंय कोण नाही. पण फौजीच आले होते मध्ये, असं ब्रेक मध्ये थोडाफार टाइम भेटले ना मग येतात. पण ते विसरले पाण्याचा ड्रम आणायचा. सगळं घरचं म्हणजे आपलं प्यायचं पाणी संपलं होतं, यामुळे ते पुन्हा गेले आता आणायला. इथं कसं डेली मध्ये आहे ना 2-3 दिवसात म्हणजे प्रत्येक डेली तर तो माणूस येतोच, म्हणजे गाडी घेऊन आपलं प्यायचं पाण्याचे ड्रम असतात ते आपले मोठाले, तर ते द्यावं लागतात. त्याच्याकडून कधीतरी हुकून चुकून राहिलं, गाडी गेली निघून, मग अशी काहीतरी पळपळ होते आमची. मग ते मागून फौजी घेऊन जातात, मग ते अर्जंट आता लागते बिलकुल नाही, त्यामुळे तेच गेलेत आणायला. तर चला आता पुन्हा येऊ आपल्या टॉपिकवर. तर तेच काय म्हणत होते की भरपूर दिवस हेअरफॉल झाला, तर त्यामुळे मी शॅम्पू बदलून बघितले, तेल पण भरपूर काही केलं पण काही राहिलंच नाही. पण यामुळे मी नंतर हे ना भरपूर असं ट्राय केलं. मग नंतर म्हटलं की आदिवासी हेअर ऑइलचं जरा भरपूर प्रमाणात चालली होती चर्चा, म्हटलं तेच काहीतरी एकदा बघते ट्राय करून. महागच हे खूपच जास्त, पण म्हटलं फरक वाटला तर काही ना म्हणजे वाटणार. तर ते काही फौजीने बोलवलं होतं ऑनलाईन, तर त्यापासून मला खूप जास्त प्रमाणात माझं हेअरफॉल एकदम शून्यगत म्हटलं तरी म्हणता येईल की संपूर्ण असा
फॉलचं म्हणजे ते हेअरचं पण त्यासोबतच मी तुमच्यासोबत शेअर करून टाकते. तर आज काही धुतले होते केस मी, तर देवपूजा वगैरे संपूर्ण अशी घरातली आता झाली आहे सगळं काही. त्याचबरोबर म्हणजे भाकरी पण केल्यात, आता फक्त राहिली भाजी. पाणी संपलं होतं यामुळे म्हटलं आता थांबा थोडा वेळ, तोपर्यंत ब्लॉग शूट होईल आणि मग काही नंतर करते. तर आता बोललीच केस येतो, ओल्या केसामध्ये ते सिरम लावून घेतात आता बऱ्यापैकी, म्हणजे भरपूर असं लेडीजला माहीतच असणार, कारण की ते तर हे काही लिओनचं सिरम आहे, ते मी डेलीमध्ये म्हणजे डेली पण ते नाही वापरत, जेव्हा पण केस धुईन ना त्यानंतर असं ओल्या केसांवर लावून घेत असते. आणि त्याचं इथून असं स्ट्रोक होते येण्याचं, असं म्हणजे पुश केलं का द्यायचं. आमच्या आरू मॅडमने एकदा त्याला चांगलं जोरदार फेकून दिलं ना, तर त्याचं काही संपूर्ण असं तुटून गेलं, त्यामुळे मला असं डायरेक्ट ओपन करून हे करावं लागतं. आणि सगळ्यात मेन म्हणजे ना, हे मला कॅन्टीनला खूप जास्त म्हणजे सहजासहज मिळून जातं ना, यामुळे आणते. नाही तर मग बाहेर जायचं ना आणायचं म्हटलं ना, मग कधी लक्षात राहतं नाही राहत. त्यामुळे कॅन्टीनला गेलं ना मग ह्या गोष्टी भेटतात आणि लक्षात पण येतं म्हणजे आणायचं. असं म्हणजे एक जो आपले हे केस असतात ना खालचे, फक्त हे साईडचे, तर म्हणजे खाली येणारे फक्त आपल्या पाठीवचे पडतात, त्यांनाच असं फक्त लावतं. असं काहीतरी इकडं म्हणजे आपलं संपूर्ण असं तेलासारखं नाही, बाकी असंच करायचं सॉफ्ट. जेणेकरून याचा फक्त एकच फायदा आहे का हेअर फॉलसाठी बिलकुल नाही, फक्त आपलं जेव्हा आपण गुंता काढतो ना त्यावेळी केसातून बिलकुल असं गुंता काहीच निघत नाही. यामुळे सगळ्यात मेन हे आहे, माझ्या केसात खूपच जास्त गुंता व्हायचा नाही, यामुळे मी काहीतरी ते वापरते. मला माझ्या मैत्रिणीने सांगितलं तेव्हापासून. हे काय एवढं जास्त पण काही त्याची क्वांटिटी घ्यायची नाही, थोडी फारच घ्यायची, एवढं जास्त लागत पण नाही. आता एकच बॉटल मी भरपूर दिवस झाले यूज करते, लई दिवस जाते, एवढे दिवस काय जात पण नाही, म्हणजे जास्त नाही राहत. तर हे काही लावून घेतलं ना, आता केस वाढल्यानंतर बघू आपण आता किती गुंता निघतोय काय. आणि आता मला तेल पण लावायचे. चला आता जोपर्यंत म्हणजे केस वाढतात ना तोपर्यंत मी तुम्हाला स्किनचं सांगते. म्हणजे मी डेलीमध्ये कोणती क्रीम यूज करते, फक्त एकच क्रीम डेलीमध्ये आपली ही आहे VLCC ची म्हणजे डे क्रीम. तर ती काय यूज करायला लागले मी, आता झाले त्याला महिना होत आला असेल ती काय यूज करते. कॅन्टीनला होती आणि मला एकच घ्यायची होती, पण चांगली म्हणजे बेस्ट अशी क्वालिटीची चांगली घ्यायची होती. पण असं हलक्या क्वालिटीचं वापरून स्किनला म्हणजे जास्त असं डॅमेज होण्याची किंवा म्हणजे डार्क सर्कल येतात किंवा मग ते आपले पिंपल्स येण्याची शक्यता असते. यामुळे म्हटलं एकच घ्यावं चांगली क्वालिटीची. तर VLCC ची चांगली सगळे जणांनी मला सजेस्ट केलं तर मैत्रिणींनी, मग ती ट्राय घेतली. कॅन्टीनला सहजासहजी भेटली. आणि शिवाय सगळ्यात मेन म्हणजे ना कॉम्पॅक्ट म्हणजे आपले कॉस्मेटिक प्रोडक्ट्समध्ये कॅन्टीनला निम्म्याला निम्म्या किंमत डायरेक्ट कमी असते. यामुळे स्पेशल अशी घेतली, नाही तर नसती घेतली. खूपच जास्त महाग यायची किंमत बाहेर घेतली तर. चला आता काही सिंपल आहे आपली, म्हणजे जसं काय आपण नॉर्मली जे आपण क्रीम लागतो पासून आपण हात लावतो रोज. तर मी काही तो सोडला नाही अजून, पण तेच लावते. क्रीम लावली तरी नॉर्मल आपला लावला ना तर असं म्हणजे चांगलं ड्राय वाटतं, थोडं चिपचिप पण वाटत नाही क्रीम लावल्यानंतर. बाकीचं तर टिकली कुंकू बाकी सगळं काही पहिलेच लावून घेतलं होतं देवपूजेच्या अगोदरच. एवढंच. तर हेच माझं काहीतरी नॉर्मल आपल्या स्किनचं 2च प्रोडक्ट वापर, असंच काहीतरी सिम्पल असं माझं स्किनचं रुटीन. एवढं काही जास्त मी प्रोडक्ट वापरत नाही, नॉर्मली तेच वापरते. ही काही VLCC ची क्रीम. आणि आता ही काही मी ऑनलाईन घेतली, यामुळे तुम्हाला काय मला त्याची लिंक देता येणार नाही. मी आपल्या कॅन्टीनला घेतली होती, भेटली होती. यामुळं बाहेर तशी याची क्रीम आहे ना, म्हणजे नॉर्मली याची बाहेर याची किंमत आहे म्हणजे बाहेर 500-600च्या दरम्यान अशी काहीतरी आहे. पण मला कॅन्टीनला 350ला असं काहीतरी भेटून गेली. एवढं शिकच आहे, पण तरी सुद्धा बघा आता 50 ग्रॅमच आहे फक्त, तरी सुद्धा. कारण की चांगले प्रोडक्ट असले ना तर किंमत पण चांगलीच असते, महागच. पण जाऊ द्या, काही नाही वाटत. चांगल्या स्किनला तर चांगलेच वापरलं पाहिजे, त्याचबरोबर हेअरला एवढंच काहीतरी. आणि
आता केस कुठेतरी सुकले, म्हणजे एवढे प्रॉपर पण नाही सुकले, पण तरी पण नॉर्मल असं, मी एवढं पण चिपचिप काही लावणार नाही, ते नॉर्मल असं लावणार आहे, म्हणजे आपल्या आतून असं थोडंफार, तर ते दाखवते आता. तर हे काय आता संपत आलंय माझं तेल संपूर्ण. आदिवासी हेअर ऑइल हे काहीतरी होतं, आणि यामध्ये ना ॲलोवेरा टाकलेली असते वाटतं भरपूर अशी प्रमाणात, कारण की खालून ही अशी संपूर्ण असं घट्टे, पाहू शकतो किती घट्टे असते. तर हे काही संपत पण आले. आता मी जवळजवळ 1.5 वर्ष झालं असं मी यूज करते, आणि जेव्हा पण मी केस धुते तेव्हाच वापरत असते, थोडंफार आपल्या नॉर्मली लावून देत असते. तर यामुळे भरपूर असा माझा हेअरफॉल थांबलाय. तर चला आता हे काहीतरी तर चला आता संपूर्ण असं म्हणजे मी तेल वगैरे काहीतरी आता लावून घेतले. आता कोणता बघू काढून, म्हणजे किती निघतोय काय, आता बघू काढून. तसं तर नॉर्मली म्हणजे ना काहीच नाही निघत पहिल्यापासून, म्हणजे जेव्हापासून लावते तेव्हापासून. तरी तुमच्या समोर एकदा म्हटलं बघा. बापावर सगळ्यात जास्त असतं. आतापासून म्हणजे त्यांचीच कड घेते नेहमी नाही का, थोडं पण सारखं ती त्यांच्यासोबत सगळ्यात जास्त अटॅच माझ्यापेक्षा पण. तर ते कधी ऑफिसवरून आले ना खरं तर म्हणजे इतका आनंद होतो ना, जसं तिने असं वाटतं दररोज येतात दिवसातून किती वेळा, पण तिला असं वाटतं की 4-6 महिन्यातून भेटते, पण त्यांना अशी दाखवती जशी. तर खूप खरंच ह्याच गोष्टींसाठी छोट्या छोट्या ना म्हणजे खरंच मुलींसोबत राहायचा आनंद वेगळाच असतो. म्हणजे ह्या गोष्टींसाठी म्हणजे थोडाफार आनंद थोडा घेण्यासाठी, त्याशिवाय म्हणजे आरोला पण तो आनंद भेटण्यासाठी हे वेगळंच असतं. त्यांच्यासोबत राहिलं घरी असल्यावर अशा गोष्टी म्हणजे किती मिस करतात लेकरांना पण आपण पण. तर चला आता म्हणजे मी तुम्हाला काही दाखवलं संपूर्ण असं तेल वगैरे लावून घेतले केसाला, गुंता पण काढून दाखवला. तर शून्याच्या बरोबर म्हणजे पण नॉर्मल थोडेफार केस निघले, बाकी बिलकुल निघले नाही. तर त्या म्हणजे मला तरी वाटतं पर्सनली तेच त्यामुळे माझं हेअरफॉल भरपूर असं थांबलाय. तर चला आता संपूर्ण असं झालं. आता थोडेफार बोलले केस आहेत ना, त्यामुळे आत्ताच काही मी म्हणजे संपूर्ण विसरत नाही, अजून थोडे नॉर्मल आहेत आतमध्ये ओले. तर यामुळे काही विसरणार नाही, कारण की ओले केस जर बांधले तर संपूर्ण माझं डोकं दिवसभर दुखत राहतं. तर यामुळं तर चला आता असेच ठेवते थोडे वाळेपर्यंत. तर तुम्हाला म्हणजे कधी विश्वास बसला नसता, यामुळे आज काही
शून्याच्या बरोबरच होतं. चला आणि आजचा ब्लॉग असाच काहीतरी होता. म्हटलं स्किन केअर रुटीन थोडंफार म्हणजे मी काय वापरते काय नाही त्याचबरोबर हेअरचं काहीतरी थोडंफार तुमच्यासोबत शेअर करते. थोडंफार ताईंचे प्रश्न आले त्यामुळे म्हटलं चला करूया शेअर. आणि प्रत्यक्षात दाखवलं म्हणजे विश्वास बसतो नाही तर मग असं वाटतं नाही असं होणारच नाही की हेअरफॉल होणार नाही बिलकुल असं. त्यामुळे म्हटलं तुम्हाला प्रत्यक्षात दाखवते खरंच होते का नाही. तर असंच काहीतरी ब्लॉग होता थोडंफार थोडक्यात असा आपला स्पेशल असा. आणि तो तुम्हाला कसा वाटला ना मला नक्की कळवा कमेंटमध्ये. त्याचबरोबर आपल्या ब्लॉगला तुमचं खूप सारं प्रेम देत चला. आणि असंच कंटिन्यू इथून पुढे सुद्धा तुमचा सपोर्ट कायम असू द्या. आणि आपले ब्लॉग आवडत असेल ना तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत नका जाऊ. तर चलो अशाच ब्लॉगमध्ये कायम मी भेटत जाईल. तर चलो आजचा ब्लॉग इथेच थांबू. तोपर्यंत बाय बाय.